आता बातमी ठाण्यात उड्डाण पुलाखालच्या रिकाम्या जागेत पिकल बॉल या खेळासाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ठाण्यामध्ये MMRDA आणि MSRDCच्या उड्डाण पुलाखाली बरीच जागा उपलब्ध आहे आणि या जागेत पिकल बॉलचा सराव सुरू झाला आहे। भारतात हा खेळ नवा असला तरी टेबल टेनिसशी साम्य असलेला हा खेळ लवकरच भारतातही लोकप्रिय होईल असा विश्वास भारतीय पिकल बॉल संघटनेचे सचिव सुनील वालावलकर यांनी व्यक्त केलेला आहे। पिकल बॉलच्या प्रसारासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून थायलंडचे खेळाडू सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। हा पिकल बॉल खेळ 3 खेळांचं संमिश्रण आहे। एक त्यामध्ये बॅडमिंटन, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस अशा 3 प्रचलित खेळांचं संमिश्रणाने हायब्रिड होऊन हा खेळ बनलेला आहे, जो आंतरराष्ट्रीय आहे। अमेरिकेत गेली 50 वर्ष हा खेळ जवळजवळ 2 लाख नागरिक खेळत असतात। हा गेम कसा कोणीही खेळू शकतं, म्हणजे एज लिमिट नाही आहे त्याच्यासाठी। आणि प्लस की हा ॲक्च्युली कमी जागेमध्ये खेळणारा गेम आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला असं कंपल्सरी नाही की एवढ्या साईजची जागा पाहिजे वगैरे, कुठेही तुम्ही चालू करू शकता खेळायला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर।